हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतो आहे पॅरेंटिंगवर, स्पेसिफिकली मुलींच्या पॅरेंटिंगवर. या आधीही मुलींच्या पॅरेंटिंगवरचे काही व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल व्हिजिट करा आणि व्हिडिओज बघा. आवडले की नाही हे नक्की सांगा. आज आपण बघतो आहे मुलींबरोबरची पॅरेंट्सची मैत्री. बऱ्याचशा पॅरेंट्सना वाटतं की मुलगी थोडी मोठी झाली की तिने तिचे सिक्रेट्स मला सांगावे आणि मग त्या मुलींना सांगायला सुरुवात करतात की बेटा मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझ्या मैत्रिणीसारखीच आहे, आय एम युअर फ्रेंड. पण सॉरी टू से, मुलगी मोठी झाल्यानंतर जर तुम्ही अचानक त्यांच्या लाईफमध्ये त्यांची मैत्रीण बनून जाण्याचा प्रयत्न करत असाल तर मुली इनफ हुशार असतात, मुलं पण, की त्यांना कळतं की तुम्हाला त्यांच्याशी मैत्री का करायची आहे. त्यामुळे एक सोपा उपाय आहे याच्यावर, की जेव्हा तुमची मुलगी लहान असते, अगदी खूप लहान असते ना, 3-4 वर्षाची, जेव्हापासून तिला समज येते तेव्हापासूनच तुम्ही तिच्याशी मैत्री करायला सुरुवात करा. तिच्याशी तुमच्या गोष्टी डिस्कस करा, घरातल्या छोटे-छोटे प्रॉब्लेम्स सांगा, तुमच्या ऑफिसमधले प्रॉब्लेम्स सांगा, शेजारच्या पाजारच्या गोष्टी सांगा. सगळ्या गोष्टी बोलत राहा, तर तुमची मैत्री होईल. मुलींची ना एक खूप छान सवय असते, आपण आपलं काही त्यांना सांगितले ना, की ते रिलेट करतात त्यांच्यासोबत घडलेली एखादी गोष्ट आणि आपण सांगितलं की त्या पण त्यांची गोष्ट शेअर करतात. फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या सीनियर किंवा बॉसने तुम्हाला अपमानकारक जर बोललं, तर आणि हे जर तुम्ही घरी जाऊन तुमच्या मुलीशी डिस्कस केलं, तर तिच्या शाळेत जर असं काहीतरी घडत असेल, एखादी टीचर विनाकारण तिला अपमानकारक बोलत असेल किंवा कोणीतरी तिला बुली करत असेल, तर ती नक्की तुमच्याशी शेअर करेल. ती घाबरणार नाही बोलायला. जर तुम्ही तुमचं शेअर कराल, तर ती पण गोष्टी तिच्या शेअर करेल आणि हे जेव्हा लहानपणीपासून सुरुवात होईल, त्यावेळेला तिला ते कॉमन असेल. मोठी झाल्यानंतर पण ती तिच्या सगळ्याच गोष्टी, सगळे सिक्रेट्स तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेल. प्रयत्न करा लहान असल्यापासून तिच्याबरोबर तुमच्या गोष्टी शेअर करण्याचं. मग ती पण तुमच्याबरोबर तुमच्या गोष्टी 101% शेअर करणार आहे. फक्त एक मोठी एक लाईन लक्षात ठेवा, की तुम्ही तिचे मित्रमैत्रीण आहात, म्हणजे वडील किंवा आई दोघांपैकी. तुमच्या याला काही लिमिट्स असल्या पाहिजे. तुम्ही त्यांना मैत्री आहे, पण मी तुझी आई-वडील पण आहे ह्याची जाणीवसुद्धा करून द्या. काही सेफ्टी रूल्स तुला ऐकायला लागतील, काही आपल्या घरातल्या बाउंड्री आहेत, ज्या बाउंड्रीज तुला फॉलो करायलाच लागतील, हे सुद्धा मुलीला नक्की आवर्जून सांगा. सो मैत्री करा, पण त्याला काही बाउंड्रीज ठेवा. तुम्ही पॅरेंट्स आहात हे विसरू नका आणि तिलाही विसरू देऊ नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा. बाय.